घरातलं सगळं सामान शिफ्ट केल्यानंतर ती रूम पूर्ण क्लीन केलं. मी तिथेच होते आणि तिथनं आम्ही फ्रेंडच्या घरी गेलो. तिथे गेलो थोडं, कारण प्रिशाला झोप वगैरे येत होती आणि तिथे आता काहीच नव्हतं गादी वगैरे. त्यामुळे मग आम्ही प्रिशाला इकडे घेऊन आलो. थोडा वेळ तिने रेस्ट केला. त्याच्यानंतर खेळली ती. त्या दोघी मस्त खेळत होत्या, प्रिशा आणि क्रीधा. या दोघींमध्ये जास्त काही एज गॅप नाही, एकसारखेच आहेत जवळपास. त्याच्यामुळे त्या दोघींना एकमेकांचं काय समजते आणि काय खेळतात त्यांचं त्यांना माहिती. हा बॉल आहे ना एकदम हलका आहे आणि असा मध्ये लावलेला होता. त्याच्यासोबतच त्या खेळत होत्या मस्त. आणि प्रिशा आहे ना मुद्दामहून तिच्या एक एक गोष्ट घेत होती. तिला माहीत होते की ती रडत आहे. तिची झोप झाली नव्हती क्रीडाची चांगली आणि ती रडत होती. तरीही प्रिशा मुद्दाम तिच्या एक एक गोष्टीला हात लावत होती. कारण कसं असते, लेकरांना स्वतःचे खेळणे आवडत नाही, दुसऱ्यांचेच खेळणे आवडतात. आणि हे पण लेकरं कसे असतात माहिती, स्वतःचे खेळणे ना कितीही ते घरात पडून असू दे त्याला हात पण लावणार नाही. पण दुसरं कोणी आलं आणि त्याने हात लावला की त्यांना रडू येतच. हे तर त्यांचं नेचरच असते, प्रत्येक लेकरू तसंच आहे. नंतर ह्या दोघांनी मिळून आहे ना लेकरांना असं खेळवलं मस्त. त्यांना दोघींनाही इतकी मजा आली हा खेळ खेळण्यामध्ये. आणि मग थोडा वेळ होता आमच्याकडे, इव्हिनिंगचा टाईम होता, आम्हाला जायचं होतं नव्या ठिकाणी. म्हणून मग आम्ही तिथे जायच्या आधी ठरवलं की आपण इस्कॉन टेम्पलला जाऊया. रावेतच्या त्या बोगद्याच्या पलीकडच्या साईडनी रावेत चौकातून आम्ही गेलो. आणि इस्कॉन टेम्पल जे रावेतमध्ये राहत असतील त्यांना माहीतच असेल. तिथे गेल्यावर म्हणजे हा आमचा फर्स्ट टाईम होता आणि हे फ्रेंड अगोदर गेलेले होते, त्यांना माहीत होतं ते कुठे वगैरे. आम्ही गेलो आणि खरंच हे टेम्पल खूप छान आहे, सुंदर आणि नीटनेटकं आहे. गाडीमध्ये जोपर्यंत आम्ही होतो तोपर्यंत या मुलींनी खूप मस्ती केली. म्हणजे इव्हिनिंगचा जो झोपायचा टाईम होता प्रिशाचा तो मिस झाला, तरीही तिने चिडचिड केली नाही. हे माझ्यासाठी आश्चर्यच होतं. आता दोघांची ड्युटी लागली मुलींना घ्यायची. जास्त वेळ राहत नाही, पण थोड्या वेळासाठी व्हिडिओ पुरतं तरी त्यांनी घेतलंच. आणि हे बघा टेम्पल खरंच खूप छान आहे. मला जास्त काही आत गेल्यावर रेकॉर्ड नाही करता आलं, पण जेवढं करता आलं मी तेवढं केलं. जिथे लिहिलं होतं की शूट करू नका तिथे मग मी शूट केलंच नाही. हे बाहेरचं आहे. इथे खूप छान असं विष्णू भगवान आहेत आणि असे त्यांच्या मागे आहे ना असं वॉटरफॉल आहे छोटासा. आणि आतमध्ये मंदिरात इतकी पॉझिटिव्ह वाईब होती. थोड्या वेळासाठी मी पूर्णपणे विसरून गेले की मी कुठे आली आहे. इतकं छान जाप करत होते ना ते, आणि आपण पण त्याच्यामध्ये एकदम विसरून जातो सगळं. आणि बाहेर असं नरसिंह लावलेलं आहे आणि हे बघा लांबून तुम्हाला दाखवलं मी, अशी मूर्ती आहे सुंदर. आणि बाहेरचा हा झरा. आणि हे बघून खरंच मन एकदम शांत होऊन जातं. आणि तिथे सगळं छान होतं. आम्हाला थोडीशी भूक लागली होती तिथे, जेवायला पण होतं, पण आम्ही थोडंसं खाल्लं. आणि खाताना व्हिडिओ नाही काढता आला, अगोदरचं खाणं झाल्यावर तो व्हिडिओ काढला, कारण खूप भूक लागली होती. आणि आम्ही रिटर्न जाताना बाहेर स्टॉल वगैरे पाहिले आणि चहा घ्यायचा बाकी होता. इव्हिनिंगला चहाच घेतला नव्हता. चहा घेतला आणि मग त्यांच्या घरी गेलो आणि थोडंसं उनो खेळलो. उनो खेळून झाल्यावर मग आम्ही रिटर्न निघालो. गेल्यावर आपल्याला माहीतच होतं की काय करायचं आहे, काहीच करता येणार नाही. खूप रात्र झालेली असणार आहे, सगळं सामान जसंच्या तसं असणार आहे. आणि त्याला जर हात लावायला गेलो तर त्या कामाला खूप उशीर लागणार आहे, माहीत होतं. म्हणून आम्ही गेल्यावर चुपचाप बेड तसंच्या तसंच साईडला होता, तसाच डिसेंबल होता. चुपचाप आपल्या चटई गोदडी जे भेटलं ते टाकलं आणि झोपलो. उद्या सकाळी उठून आपण हे सगळं करू ह्या विचाराने. झोप तर लागत नव्हती, पण थकलेलं खूप होतं म्हणून कशी तरी ती झोप लागून गेली. आता पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार की आम्ही सामान वगैरे कसं लावतो आहे. चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत, आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.